नमस्कार सर्वांना, मी रोहन निकम. तर आपण आज बघणार आहोत शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारकडून फार्मर आयडी कार्ड हे देण्यात येणार आहे. तर चला तर बघूया या कार्डचं नेमकं वैशिष्ट्य काय आणि या कार्डमध्ये काय असणार आणि काय महत्वाची माहिती याबद्दल आली आहे, ती संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला नवे आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. देशभरातील शेतकऱ्यांना डिजिटल कृषी मिशन अंतर्गत डिजिटल ओळख देण्यासाठी केंद्र सरकारने फार्मर आयडी कार्ड तयार करण्याची योजना आखली आहे. याद्वारे 11 कोटी शेतकऱ्यांना डिजिटल ओळखपत्र देण्यात येणार आहे. या एकाच कार्डद्वारे शेतकऱ्यांना किसान सन्मान निधी, किसान क्रेडिट कार्ड आणि पीक विक्रीचा सुविधांचा लाभ घेता येईल. म्हणजे या कार्डद्वारे शेतकऱ्यांना किसान सन्मान निधी, किसान क्रेडिट कार्ड आणि पीक विक्रीचा सुविधांचा लाभ घेता येणार आहे. कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाने 28 नोव्हेंबर रोजी सर्व राज्यांना पत्र पाठवून शेतकरी ओळखपत्र तयार करण्यासाठी विशेष शिबिर आयोजित करण्याचे निर्देश दिले आहे. वित्तीय वर्ष 2024-25 मध्ये 6 कोटी, 2025-26 मध्ये 3 कोटी तर 2026-27 मध्ये 2 कोटी शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत समाविष्ट करण्यात येईल. म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला 3 वर्षात विविध शेतकऱ्यांना समाविष्ट केले जाईल. फार्मर आयडी कार्ड हे ओळखपत्र आधार कार्डाची लिंक केलेलं असेल, जे शेतकऱ्यांच्या जमिनी नोंदीशी जोडले जाईल. या कार्डामध्ये शेतकऱ्यांच्या व्यक्तिगत माहिती बरोबर पेरणी केलेल्या पिकांची माहिती आणि जमिनीचा तपशील नोंदवला जाईल. या कार्डामुळे शेतकऱ्यांना हमीभाव योजनांसाठी अर्ज करताना आवश्यक असलेल्या तपासण्या सुलभ होतील. तर जसे आपले आधार कार्ड असते तर हे शेतकऱ्यांसाठी हे कार्ड असणार आहे आणि या कार्डामध्ये शेती रिलेटेड त्यांची संपूर्ण माहिती या कार्डमध्ये असेल. त्यांच्या शेतीमध्ये आज काय उत्पन्न निघतंय आणि आज कोणते पीक आहे याबद्दल सविस्तर माहिती त्या कार्डमध्ये असेल आणि विविध योजनांचा लाभ सुद्धा या कार्डद्वारे घेता येणार आहे. शेतकरी आयडी वरून तयार करणार शेतकरी रजिस्टर. इंडियन एक्सप्रेसच्या रिपोर्टनुसार कृषी मंत्रालय शेतकरी आयडी कार्डच्या मदतीने शेतकरी नोंदणी तयार करणार आहे, जे केंद्र सरकारच्या डिजिटल कृषी मिशनच्या अंतर्गत ॲग्रीस्टॅकचा भाग होईल. यासाठी या वर्षीच्या सुरुवातीस केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली होती. या योजनेसह शेतकऱ्यांना त्यांच्या डिजिटल ओळखीचा वेगाने लाभ मिळेल आणि कृषी क्षेत्रातील डिजिटल पायाभूत सुविधांच्या मजबूती मिळेल. अशा प्रकारे शेतकऱ्यांना मजबूती येऊ शकते आणि हे कार्ड अत्यंत उपयुक्त शेतकऱ्यांसाठी ठरू शकते. शेतकरी ओळखपत्र गतीने तयार करण्याचा निर्देश. कृषी मंत्रालयाने शेतकरी ओळखपत्र तयार करण्याचा कामात गती आणण्यासाठी विशेष शिबिर आयोजित करण्याचे निर्देश दिले आहे. प्रत्येक शिबिरासाठी 15,000 रुपये अनुदान आणि एक आयडी साठी 10 रुपये प्रोत्साहन देण्याची योजना केंद्र सरकारने चालू केली आहे. तर 15,000 रुपये अनुदान हे शिबिरवाल्यांना दिले जाणार आहे आणि 10 रुपये त्यांना एक कार्ड मागे दिले जातील. म्हणजे अशा प्रकारे तुमच्या गावात, तुमच्या तालुक्यात अशा प्रकारे शिबिर होतील आणि त्या अंतर्गत ती टीम तुमची ही कार्ड तयार करण्यासाठी सुविधा देईल. हे प्रोत्साहन प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या बजेटमधून देण्यात येईल. म्हणजे पीएम किसान योजना पीएम मंत्री श्री नरेंद्र मोदी यांच्या बजेटमधून हे दिले जाणार आहे. या राज्यात शेतकरी ओळखपत्र बनण्याचे काम वेगाने सुरू. गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, UP या शेतकरी आयडी कार्ड तयार करण्याचे काम गतीने सुरू झाले आहे. असम, छत्तीसगड आणि ओडिशामध्ये हे काम फील्ड चाचणीच्या टप्प्यात आहे. इतर राज्यामध्ये वेगवेगळ्या टप्प्यात सुरू आहे. तर आपल्या महाराष्ट्रात आणि इतर राज्यातही हे काम चालू झाले आहे आणि इतर राज्यात लवकर अजून चालू होणार आहे. अशा प्रकारे शेतकऱ्यांना फार्मर आयडी कार्डचा उपयोग होणार आहे आणि शेतकऱ्यांना विविध योजनेचा लाभ घेता येणार आणि संपूर्ण शेतीविषयी डिटेल त्यांच्या एकाच कार्डमध्ये असणार आहे. तर अशा प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला शेतकऱ्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. धन्यवाद.